नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोळी. आपलं सर्वांचं आशा पोल्ट्री फार्ममध्ये स्वागत आहे. आज आपण कॉक्सिडिओसिस या आजारावर बोलणार आहोत. आता कॉक्सिडिओसिस हा आजार म्हणजेच रक्ती हागवण. आता हा आजार होतो कशामुळे? हा आजार कॉक्सिडिओ नावाच्या परजीवी, प्रोटोझोल वर्गातल्या परजीवीमुळे होतो. आता ह्याची सुरुवात कशामुळे होते? तर आपल्या शेडामध्ये असणारं जे लिटर मटेरियल आहे, हे लिटर मटेरियल ओलं झाल्यामुळे तिथे हा आजार तयार व्हायला सुरुवात होते. बऱ्यापैकी पावसाळ्याच्या काळात हा आजार जास्त दिसून येतो. आताच्या काळामध्ये कुक्कुटपालनाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा आजार दिसून आलाय. आता हा आजार तयार होण्याची प्रमुख कारणं काय आहेत? तर पावसाळ्याच्या काळात शेडामध्ये जो पाऊस आत आला आणि आपल्या शेडातलं जे लिटर मटेरियल आहे ते जर ओलं झालं, म्हणजे शीट आणि जे तूस एकत्र मिक्स असते आणि ते जर ओलं झालं तर तिथं हा परजीवी तयार व्हायला सुरुवात होते. आणि पक्ष्यांच्या शेडामध्ये पक्षी असताना तो शेडात जे उकरतो आणि बऱ्याचदा काही आहे का, म्हणजे खाद्य आहे का शोधायच्या प्रयत्नात तो परजीवी पक्ष्यांच्या पोटामध्ये जातो आणि तिथे पोटामध्ये आतड्यामध्ये गेल्यानंतर तिथे अल्सर तयार करायला सुरुवात करतो आणि त्या अल्सर वाटे रक्त बाहेर पडतं आणि रक्ती हागवण सारखी लक्षणं आपल्याला दिसायला सुरुवात होतात. असह्य वेदनांमुळे पक्षी काही न खाता पिता ठराविक काळानंतर मरायला सुद्धा सुरुवात होते. हे मरतुकीचं प्रमाण साधारणतः 50% ते 100% सुद्धा असू शकतं. वेळेत जर औषध उपचार झाला तर ते आपण प्रमाण खूप कमी करू शकतो. आता हे आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी? तर पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या आधी शेडाला प्रॉपर कागदाचं पॅकिंग करून घ्या की जेणेकरून पावसाचं पाणी आत येणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, मागाशी मी बोललो की उन्हाळ्याच्या काळात सुद्धा बऱ्याचदा हा आजार दिसून आला. हा आजार कशामुळे दिसून आला? जर आपण ड्रिंकर वॉटर जर शेडाच्या आतमध्ये ठेवत असो तर शेडाच्या आतमध्ये ठेवल्यानंतर पक्षी पाणी पिताना बऱ्याचदा ते खाली सांडतं आणि कंटिन्यू हे सारखं होऊन तिथे ओलसरपणा तयार होऊन हा परजीवी तयार व्हायला सुरुवात होईल आणि हा परजीवी पक्ष्यांच्या तोंडावाटे आत जाऊन हा आजार पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता वाढते. तिसरं कारण म्हणजे आपली जी पक्ष्याची विष्ठा आहे ती विष्ठा खाद्याच्या भांड्यात, पाण्याच्या भांड्यात बऱ्याचदा मिक्स होते पक्षी तिथे उकरल्यामुळे आणि ती विष्ठा पक्ष्याच्या पोटामध्ये वारंवार गेल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता सुद्धा वाढते. आता हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी लागेल? हा आजार होऊ नये म्हणून प्राथमिक पहिली काळजी म्हणजे की स्वच्छ पाणी द्या, जे वारंवार पाणी बदला, सकाळ संध्याकाळ पाणी बदला. खाद्य ठेवताना खाद्याची उंची व्यवस्थित ठेवा की जेणेकरून त्यामध्ये कोणतीही शीट मिक्स होणार नाही. आता आजार तर झालाय, मग याच्यावरती उपचार काय? तर दोन प्रकारे आपल्याला उपचार करतात. एक म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये आणि दुसरं म्हणजे अँटीबायोटिक मध्ये. ऑर्गॅनिक मध्ये लवंग आणि दालचिनीचा काढा आणि हळद जर पाण्यातून एकत्रित करून जर पक्ष्यांना प्यायला दिली तर जो कॉक्सिडिओसिसची वाढ आहे ती कमी करता येते. दुसरं म्हणजे आपल्या जवळ असणारी कोरफड. या कोरफडीमुळे काय होतं की पक्ष्यांच्या पोटामध्ये हा जो परजीवी आहे तो परजीवी बाहेर काढण्यासाठी मदत होते. आता या आजारामध्ये दुसरा औषधाचा पर्याय म्हणजे अँटीबायोटिकचा वापर. तर अँटीबायोटिकचा वापर करताना कोणकोणते अँटीबायोटिक वापरले जाऊ शकतात? सल्फाक्विनोक्झोलाइन, सल्फाक्लोझाइन, एम्प्रोलियम, टोट्राझोरियल, तसेच डायकाझोरियल हे अँटीबायोटिक प्रभावी ठरतात. तुमच्या जवळच्या असणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर कसा करावा, किती प्रमाणात करावा आणि त्यामध्ये कोणते कोणते कॉम्बिनेशन वापरावे हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापर करू नका. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडून चुकीच्या पद्धतीने औषधोपचार झाल्यामुळे आजार कमी होण्यापेक्षा वाढायचे सुद्धा दिसून येतात आणि जरी कमी सुरुवातीला लक्षणं दिसून आली तरी पुन्हा परत आजार पुन्हा एकदा बळ काढायला सुरुवात करते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार करू नका मित्रांनो. अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.